विश्वासराव आंघोळ करून अंगणात पेपर वाचत चहाची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात त्यांची मोठी सून आली आणि तिने त्यांच्या हातात पिशवी व काही पैसे दिले आणि म्हणाली, बाबा अगोदर बाजारातून भाजी विकत घेऊन या. आत्ता गेलेत तर भाजी स्वस्त आणि ताजी मिळेल. मग बाजारातून आल्यावर चहा प्या. हे ऐकून विश्वासरावांनी आश्चर्याने आपल्या सुनेकडे पाहिले. तेव्हा ती म्हणाली, असं काय बघत आहात बाबा? शामू आजपासून कामावर येणार नाही. तो रजेवर आहे. इथे बसून तरी तुम्ही काय करणार? सकाळी लवकर बाहेर पडला तर तुम्हाला मस्त फ्रेश वाटेल आणि आपल्या घरातील पैशांची बचत होईल. त्यांनी विचार केला, सकाळी सकाळी उगीच कशाला प्रकरण वाढवायचं, म्हणून त्यांनी मुकाट्याने पिशवी उचलली आणि भाजीपाला आणायला बाजारात गेले. काही वेळाने त्यांची पत्नी रुंदाताई चहा घेऊन बाहेर आल्या, पण त्यांना अंगणात विश्वासराव कुठेच दिसले नाही. म्हणून त्या इकडे तिकडे पाहू लागल्या त्यांना. मग त्यांची मोठी सून बाहेर आली आणि म्हणाली, आई तुम्ही बाबांना शोधत आहात का? ते आत्ताच भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेले आहेत. ते काय आहे ना, आपला शामू नोकर रजेवर आहे. मी बाबांना बाजारात जाऊ नको म्हणाले होते, पण त्यांनी माझं काय ऐकलंच नाही. ते म्हणत होते की बाजारात सकाळी लवकर गेल्यामुळे भाजी ताजी मिळेल आणि माझे पायसुद्धा मोकळे होतील. हे ऐकून वृद्धाताईंना खूपच आश्चर्य वाटले, कारण एवढ्या वर्षांच्या वैवाहिक जीवनात विश्वासराव जर सगळ्यात जास्त कशावर चिडत असतील तर ते म्हणजे मॉर्निंग वॉक. वृंदाताईंनी सुरुवातीलाच विश्वासरावांना सांगितलं होतं की सकाळी सर्वजण बाहेर फिरायला जातात, कारण तब्येत चांगली राहावी म्हणून. मग विश्वासराव त्यांना चिडून म्हणायचे, हो म्हणूनच बऱ्या वर्षापासून ते जो लोक बाहेर फिरायला जातात ते जेवढे जाड दिसत आहेत ते आजपर्यंत तेवढेच लठ्ठ दिसतात. आणि मग ते थट्ट करत हसायचे. त्यामुळेच वृंदाताईंच्या मनात शंका आली होती की मोठी सून नक्कीच काहीतरी बोलली असेल, म्हणूनच ते इतक्या सकाळी घरातून निघून गेले असावेत बाहेर. त्यांची सून त्यांना म्हणाली, आई द्या इकडे तो चहा. बाबा आता नाही येत. मी हा चहा माझ्या भावाला देते. बिचारा सकाळपासून चहाची वाट पाहत आहे. वृंदाताईंनी चहाचा कप तिच्याकडे दिला आणि वृंदाताई मनात शंका घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. 9:30च्या सुमारास विश्वासराव धापा टाकत घरी आले. खरे तर ते दम्याचे रुग्ण होते आणि जास्त चालल्याने त्यांना दम लागायचा. बाजारपेठ 1 किलोमीटर अंतरावर होती आणि सुनेने फक्त भाजी विकत घेण्यासाठी मोजकेच पैसे दिले होते. त्यामुळे ते बाजारपेठेत पायी गेले आणि पायी आले. घरी आल्यावर ते अंगणात असलेल्या ओट्यावर बसले. धडधडत्या आवाजात त्यांनी वृंदाताईंना पाणी आणायला सांगितले. त्या लगेच धावत आल्या आणि त्यांनी पाण्याचा ग्लास दिला. कसेबसे पाणी पिल्यावर त्यांना थोडंसं बरं वाटू लागलं. त्यांची पत्नी त्यांच्यासाठी चहा करायला किचनमध्ये धावली. तेवढ्यात बाहेर त्यांची मोठी सून आली आणि बाजाराची पिशवी चेक करू लागली. त्यानंतर ती विश्वासरावांना म्हणाली, बाबा किती पैसे उरले आहेत? बाळा सगळे पैसे खर्च झाले आहेत. ती संकोचून म्हणाली, कसे काय? मी तर तुम्हाला 100 रुपये दिले होते आणि त्यातून 5 रुपये उरायला हवे होते. तुम्ही बाहेर चहा पिलात असं वाटतं आहे. असं फालतू खर्च केला तर लवकरच घराचं कल्याण होईल. इथे आम्ही पै वाचवत आहात आहे आणि तुम्ही स्वतःवर पैसे उडवत आहात. मग विश्वासराव लहान आवाजात म्हणाले, बेटा माझं एकदा ऐकून तरी घे. त्यावर त्यांची सून म्हणाली, हेच ना, सकाळी मी चहा घेतला नव्हता. मला तलब झाली होती म्हणून मी बाजारात चहा पिलो. मुली तू गैरसमज करून घेत आहे. उरलेल्या 5 रुपयांचे मी मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलो आहे. बिचारे माझ्याकडे अनेक दिवसापासून चॉकलेट मागत होते, पण माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी ते आणू शकलो नाही. आज बाजारात गेल्यावर भाजी घेतल्यानंतर 5 रुपये उरले होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं म्हणून मी मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलो. हे ऐकून मोठ्या सुनेचा स्वभाव नरमला आणि ती तिच्या खोलीत गेली. दरम्यान वृंदाताई बाहेर आल्या होत्या आणि आपल्या मोठ्या सुनेचे बोलणे ऐकून मूकपणे अश्रू ढाळत होत्या. मयांक सकाळी लवकर नोकरीच्या शोधात बाहेर पडायचा आणि संध्याकाळी उशिरा घरी परतायचा. बिचाराला कुठेच नोकरी मिळत नव्हती. कधी त्याला असे सांगितले जायचे की तुमच्याकडे अनुभव नाही, तर कधी असे सांगितलं जायचं की कंपनीत सध्या जागाच नाही आहे. आता धाकट्या सुनेने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली होती. दुपारी ती सासूला म्हणाली, आई जेवण झाल्यावर मी सर्वांना जेवायला वाढते. तुम्ही भांडी घासायला बसा. आजपासून आपली मोलकरीण येणार नाही आहे. मग उशिरा करून काय उपयोग? आणि हो, रात्रीच्या जेवणासाठी डाळ भात आणि बटाट्याची भाजी बनवा आणि चपात्या जरा उशिराच बनवा, जेणेकरून सर्वांना गरम गरम चपात्या मिळतील. आपल्या पत्नीला काम सांगत असल्याचे ऐकून ओट्यावर बसलेले विश्वासरावांचे मन आतून रडू लागले. बिचारे रडूने आपल्या हृदयातील वेदना दूर करू शकत नव्हते, तर दुसरीकडे वृंदाताई त्या एकट्या इतकी कामं कसं करणार
हा सगळा विचार करत त्या शांतपणे स्वयंपाकघरात आल्या. त्यांची मुलगी मंगलसुद्धा त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात आली आणि त्यांना म्हणाली, आई काळजी करू नकोस, मी तुला स्वयंपाक करायला मदत करेल. तिच्या निरागसतेवर वृंदाताई मनातल्या मनात हसल्या. पुढेही असेच चालू राहिलं बरेच दिवस. विश्वासराव आणि त्यांच्या पत्नीला हळूहळू त्यांच्या सुनांची टोमणी आणि त्यांच्या मुलाची उदासीनता अंगवळणी पडली. त्या दोघांनी याला त्यांचं नशीब मानले आणि या परिस्थितीची तडजोड केली. दरम्यान राघवचे दुष्ट मन त्यांच्या कामात व्यस्त राहिले. तो हळूहळू गावकऱ्यांमध्ये शिरकाव करू लागला आणि अनेकदा तो गावातल्या लोकांमध्ये जाऊन बसायचा आणि विश्वासराव व वृंदाताई यांच्याबद्दल गावकऱ्यांना वाईट गोष्टी सांगायचा. तो सगळ्यात सांगायचा की म्हातारा आणि म्हातारी खूप आगाव आहेत. दोघे पण मिळून त्यांच्या सुनांना खूप त्रास देतात. बिचारी माझी बहीण दिवसभर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात व्यस्त असते. तिला एक क्षणही मोकळा वेळ मिळत नाही. हे ऐकून चौकात बसणारे लोक राघवच्या बोलण्यात सामील होत राहिले. त्या लोकांमध्ये बसत असताना राघवला कळाले की पलीकडच्या गावात एक लोभी रघुनाथ नावाचा माणूस राहतो. त्यांचा मुलगा दारुडा होता. राघवच्या दृष्ट मनात एक योजना आली. त्याने रघुनाथला भेटून त्याच्याशी सौदा केला. त्याने सांगितलं की त्याच्या बहिणीची एक नणंद आहे जी सर्व गुण संपन्न आहे, पण ती एका पायाने थोडी अपंग आहे आणि तुमचा मुलगा दारुडा आहे हे संपूर्ण गावाला माहीत आहे. तो दारुडा आहे त्यामुळे त्याला कोणीही मुलगी देणार नाही, पण या मुलीचे मी तुमच्या मुलाशी लग्न लावून देतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलाचे लग्न तिच्यासोबत झाले तर तुम्हाला चांगली रक्कमही मिळेल. रोख रकमेचे बोलणे ऐकून लोभी रघुनाथ खुश झाले. ते म्हणाले, राघव दादा मला किती पैसे मिळतील? राघव कुटीलपणे म्हणाला, तुम्हाला किती हवे आहेत? रघुनाथ यांनी थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाले, दादा मला 20,000 रुपये मिळाले तर मी हे लग्न करायला मान्यता देतो. राघवने औदार्य दाखवून सांगितले, मी तुला 25पर्यंत मिळवून देतो. 25,000 ऐकून रघुनाथराव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अरे राघव दादा तू किती चांगला माणूस आहे. राघव जाता जाता त्यांना म्हणाला, जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्ही स्वतःच त्यांच्या घरी येऊन त्या मुलीला तुमच्या मुलासाठी मागणी घालायची. यावर रघुनाथराव म्हणाले, राघव दादा जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल, तुम्ही फक्त पैशांचं लक्षात ठेवा. राघव त्याच्या बहिणीच्या घरी आला. रस्त्याने येतानाच त्याने डोक्यात योजना बनवली होती की जाळे कसे फेकायचे. दुपारच्या वेळी त्याची बहीण त्याला जेवण वाढत असताना तो मुद्दाम खूप शांत बसला होता. ते बघून त्याच्या बहिणीने त्याला विचारले, राघव दादा तू कसल्या विचारात पडला आहे? चेहऱ्यावर गंभीरतेचे भाव आणत तो म्हणाला, ताई मी तर तुझ्या नालायक लोकांपासून कशी सुटका होईल हाच विचार सतत करत असतो. फक्त तुझे चांगले व्हावे हाच माझा एकमात्र उद्देश आहे. हे ऐकून त्याची बहीण खिन्नपणे म्हणाली, मला त्यांच्यापासून कधी सुटका मिळेल माहीत नाही. लोखंड तापलेले पाहून त्याने लगेच त्यावर घाव घातला आणि म्हणाला, जर तुझ्या नंदेचं लग्न झालं तर कमीत कमी या घरातील तुला नको असलेली एक सदस्य तरी कमी होईल. यावर त्याची बहीण म्हणाली, त्या वेडीसोबत कोण लग्न करणार? यावर राघव म्हणाला, त्याची तू काळजी करू नकोस. आता तू फक्त बघत राहा मी काय खेळ खेळतो ते. मुलाकडचे स्वतःच येतील तिला मागणी घालायला. हे ऐकून त्याच्या बहिणीला खूप आनंद झाला आणि ती म्हणू लागली, जर दादा असं झालं तर मी तुला मागेल ते तू मागशील ते बक्षीस देईल मी तुला. राघव म्हणाला, जरा धीर धर. भाऊजींना तू समजावून सांग. दादा त्याची तू काळजी करू नको. ते माझ्यापुढे एक शब्दही बोलणार नाहीत. मग येत्या रविवारी सर्व लोक घरी येत आहे. त्यामुळे राघवने बरोबर संधी साधली. वृंदाताई सर्वांसाठी चहा बनवत होत्या. तेवढ्यात बाहेरून राघव आला आणि येताच त्याने हाक मारली, सर्वांनी बाहेर या. मी तुमच्यासाठी अशी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे की तुम्ही ऐकून सर्वजण आनंदाने वेडे व्हाल. हे ऐकून सर्वजण बाहेर आले. विश्वासराव अंगणाच्या एका बाजूला कोपऱ्यात बसले होते. राघवने विश्वासरावांना सर्वांच्या मध्ये बसवले आणि म्हणाला, सर्वात जास्त आनंद तुम्हाला आणि आईंना होणार आहे. सर्वच जण आश्चर्याने राघवच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तेवढ्यात वृंदाताई चहा घेऊन बाहेर आल्या. तेव्हा राघवने त्यांच्या हातातील चहाचा ट्रे घेतला आणि त्यांनी विश्वासरावांच्या शेजारी बसवले आणि स्वतः सर्वांना चहा देऊ लागला. विश्वासरावांचा मोठा मुलगा रजत म्हणाला, राघव आता सगळं सांगून टाक. सर्वांना कशासाठी बाहेर बोलवलं आहेस तू? यावर राघव म्हणाला, भाऊजी मी तुमच्या बहिणीसाठी स्थळ आणलं आहे आणि त्या कुटुंबाला आपल्या मंगलबद्दल सर्व काही माहिती आहे, तरी ते तिला त्यांच्या घरची सून म्हणून स्वीकारायला तयार आहेत. हे ऐकून विजय म्हणाला, पण त्यांना तिच्या अपंगत्वाबद्दल माहीत आहे का? राघव म्हणाला, त्यांना सर्व काही माहीत आहे.
ते देवासारखे माणसं आहेत. त्यांचा मुलगा कामानिमित्त शहरात राहतो. तो खूप चांगला आहे. त्याचे असे म्हणणे आहे की मुलीचा एक पाय अपंग असेल तर काय झालं? जर तिला व्यवस्थित कसं राहायचं माहीत असेल आणि घरातील थोडेफार काम करता येत असेल तर काहीच हरकत नाही त्यांची त्याच्यावर. यावर विश्वासराव म्हणाले, पण ते लोक कोण आहेत? राघव म्हणाला, बाबा ते पलीकडच्या गावातील आपले रघुनाथ काका आहेत, जे पलीकडच्या गावात त्या पारावरच्या वडाच्या झाडासमोर राहतात. खरं तर मी काही दिवसांपासून गावातल्या चौकात बसणाऱ्या लोकांमध्ये तुमच्या मुलीच्या लग्नाची चर्चा करत होतो. तेव्हा मला रघुनाथ काका भेटले आणि आपल्या मंगलची त्यांच्या मुलासाठी आमच्यात लग्नाची चर्चा झाली. तेव्हा मी रघुनाथ काकांना आपल्या मंगलबद्दल सर्व काही सांगितले. त्यांच्या मुलाला शहरातील मुली आवडत नाहीत. जेव्हा रघुनाथ काकांनी तुमच्या मुलीबद्दल त्याला सर्व काही सांगितले तेव्हा त्याने लगेच त्या नात्याला होकार दिला. मग दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की मी एकदा तुमच्याशी बोलून बघतो, मग त्यांना कळवतो. आता तुम्ही सांगा, त्यांना आपल्या इथं बोलवायचं की नाही? सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दोन्ही सुनांनी आपल्या पतीला इशारा केला आणि म्हणाल्या, आम्ही आमच्या खोलीत जाऊन चर्चा करून येतो. आणि त्या त्यांच्या खोलीत गेल्या. इकडे वृंदाताई विश्वासरावांना म्हणाल्या, तुमचं काय म्हणणं आहे? राघव म्हणाला, बाबा तुम्ही दोघे निश्चित राहा. मी त्यांना वैयक्तिक ओळखतो. ती खूप चांगली माणसं आहेत. आपली मंगल तिथे खूप सुखी राहील. विश्वासरावांचं डोकं तर सुन्न पडलं होतं. काही वेळाने त्यांची दोन्ही मुलं आणि सुना बाहेर आल्या आणि सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली. खरं तर दोन्ही सुनांची या विषयावर अगोदरच चर्चा झाली होती. आधीच त्यांनी आपल्या पतीशी यावर चर्चा केली होती. सगळ्यांची संमती ऐकून राघव म्हणाला, ठीक आहे, मी त्यांना कळवतो की मुलगी बघायला या. मग तो थोडा लांबून म्हणाला, एक गोष्ट सांगायची राहिली. त्यांची फक्त एक अट आहे, त्यांना लग्नात काही पैसे हवे आहेत. त्यांचे सुद्धा बरोबर आहे. शेवटी रघुनाथजींचे संपूर्ण पैसे त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च झाले आहेत. हे ऐकून सर्वांचा आनंद थुंड झाला. रजतने विचारले, त्यांना किती पैसे हवे आहेत? राघव एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, जास्त काही नाही, फक्त 50,000 रुपये. हे ऐकून विश्वासराव म्हणाले, मग हे अशक्य आहे, कारण माझ्याकडे इतके पैसे नाहीत. रजत आणि विजय यांनी सांगितले की आम्ही सुद्धा इतके पैसे गोळा करू शकत नाही. हुंड्यासाठी 50,000 रुपये गोळा करण्यास सर्वांची असमर्थता पाहून राघव म्हणाला, माझ्याकडे यावर एक उपाय आहे. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. मग तो म्हणाला, तुम्ही सर्वजण हे घर विका. हे ऐकून सर्वजण म्हणाले, आम्ही हे घर विकले तर आपण सगळे कुठे जाणार, कुठे राहणार? राघव हसत म्हणाला, काळजी करू नका, घरही विकले जाईल आणि तुम्हाला सर्वांना या घरात राहता सुद्धा येईल. हे ऐकून आश्चर्याने सर्वांची तोंडे उघडीच राहिली. विश्वासरावांनी मौन तोडले आणि म्हणाले, राघव बेटा, कोडे सोडू नकोस. तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्टपणे सांग. राघवने आजूबाजूला एक नजर टाकली. त्याची नजर त्याच्या बहिणीकडे गेली आणि दोघांनी गुप्त हावभाव केले. राघव म्हणाला, बाबा तुम्ही फक्त बघत राहा. माझा प्रस्ताव ऐकून तुम्ही सगळे खुश व्हाल. दोन्ही भावांनी विचारले, राघव लवकर सांग, तुझ्याकडे काय उपाय आहे? राघव म्हणाला, रजत भाऊजी हे घर बाबांकडून कागदपत्री विकत घेईल, म्हणजे घरातील पैसा घरातच राहील आणि हुंड्याचीही व्यवस्था होऊन जाईल. हे ऐकून रजतला धक्काच बसला. तो म्हणाला, पण एवढे पैसे मी कुठून आणणार? यावर राघव म्हणाला, भाऊजी या घराचे पेपर तुमच्या नावावर झाल्यावर तुम्ही त्यावर बँकेकडून कर्ज घ्या. रजतने त्याच्या बायकोकडे बघितल्यावर तिने तिच्या डोळ्यांनी होकार दर्शविला, कारण तिच्या भावाशी आधीच बोलणं झालं होतं. राघवचा प्रस्ताव ऐकून विश्वासराव भांबवले. त्याने हा घाणेरडा धंदा समजत नव्हता. ते म्हणाले, अरे राघव, आपण सगळे एकत्र बसून चर्चा करूया, कारण मयांकही सध्या घरी नाही. हे ऐकून मोठी सून म्हणाली, बाबा मयांक नसेल तर काय फरक पडतो, तो कुठे आपला सक्का आहे. माहीत नाही त्याला तुम्ही कुठून उचलून आणला होतं. या घरात तो लहानाचा मोठा झाला. तुम्ही त्याचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. आता तुम्ही त्याला वेगळं राहायला सांगा, नाहीतर उद्या तो या घरातही वाटा मागायला उभा राहील, मग तो आपल्याला द्यावा लागेल. यावर कोणी काही बोलण्याआधीच मोठ्या सुनेने जाहीर केले की ठीक आहे राघव दादा, आम्हाला हा प्रस्ताव मान्य आहे. हे आजच बँकेत चर्चा करतील आणि कदाचित या आठवड्यात जर घराचे पेपर त्यांच्या नावावर झाले तर आम्ही बँकेतून पैशांची व्यवस्था देखील करू. तुम्ही रघुनाथजींच्या मुलासोबत आपल्या मंगलचे नातं पक्क करून टाका. बाकी सर्वजण स्तब्ध राहिले.
मोठी सून आपल्या पतीला घेऊन खोलीत गेली. त्यानंतर राघवही तिथून निघून गेला. आणि या गोंधळात मयांक कधी आत येऊन उभा राहिला होता याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. विजयसुद्धा बायकोसोबत त्याच्या खोलीत निघून गेला होता. मयांक पुढे आला आणि विश्वासरावांना म्हणाला, बाबा, मोठ्या बहिणी ज्या बोलत होत्या ते खरं आहे का? मी तुमचा खरा मुलगा नाही ना? मग तो वृंदाताईंना म्हणाला, आई, मला सांगा, मी कोण आहे? माझी खरी ओळख काय आहे? वृंदाताईंनी पुढे येऊन त्याला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाल्या, मयांक, तू आमचाच मुलगा आहेस रे. त्याने स्वतःला त्याच्या आईपासून वेगळे केले आणि तो विश्वासरावांच्या जवळ गेला. मग तो त्यांना म्हणाला, बाबा, माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा की मी तुमचाच मुलगा आहे ना? विश्वासराव मग एक पाऊल मागे सरकून म्हणाले, बेटा, तू आमचाच मुलगा आहेस. मयांक म्हणाला, बाबा, तुम्ही खोटं बोलत आहात. मी तुमचा मुलगा आहे तर तुम्ही माझ्या डोक्यावर हात का ठेवत नाही? विश्वासराव रडायला लागले. तेव्हा मयांक म्हणाला, बाबा, मला समजले आहे की मी नाजायज औलाद आहे. तुम्ही लोकांनी माझी कोणतीही औपचारिक ओळख पाहित नाही. विश्वासराव रडायला लागले. तेव्हा वृंदाताई म्हणायला, तुम्ही गप्प का आहात? त्याची खरी ओळख का सांगत नाहीस? का ओळख सांगत नाहीत त्याची? हे ऐकून मयांकला धक्का बसला. मग तो विश्वासरावांना जोरात हलवत म्हणू लागला, बाबा, माझी खरी ओळख काय आहे? मी कोणाचा मुलगा आहे? आज मला खरं काय आहे ते ऐकायचंय. विश्वासराव लहान मुलासारखे रडत होते. त्यांची पत्नी वृंदाताई रडत होत्या. काही वेळाने विश्वासराव म्हणाले, बेटा, आज मी तुझ्या शपथीपुढे आणि तुझ्या जिद्दीपुढे हार मानली आहे. आज मी कोणाला तरी दिलेलं वचन मोडण्यास मजबूर झालो आहे. मग त्यांनी वर आकाशात पाहिले आणि आपले दोन्ही हात वर करून म्हणाले, ताई, मला माफ कर. तू दिलेली शपथ मी आज इतक्या वर्षानंतर मी तुझ्या मुलासमोर मोडण्यास मजबूर झालो आहे. त्यानंतर ते मयांकला म्हणाले, बेटा, तू कोणाच्या चुकीचा मुलगा नाहीस. दुसरा तिसरा कोणाचाही मुलगा नाहीस. तू माझ्या मानलेल्या बहिणीचा एकुलता एक मुलगा आहेस. तुला जन्म देताना तिचा मृत्यू झाला होता. जाण्यापूर्वी मी तिला वचन दिलं होते की तुला स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळेल आणि लहानाचा मोठा करेल, कारण तिचे तुझ्या वडिलांशी लग्न होऊ शकले नाही. त्याआधीच तुझे वडील या देशासाठी शहीद झाले होते. ते इंडियन आर्मीचे सैनिक होते आणि माझ्या बहिणीशी त्यांचं लग्न आमच्या उपस्थितीत एका मंदिरात होणार होते. तुझे वडील आणि माझी मानलेली बहीण ते दोघेही अनाथ होते, त्यामुळे ते आमच्यासमोर मंदिरात लग्न करणार होते. मग शुभ मुहूर्त पाहून त्यांची लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. पण लग्न होण्याआधीच तुझ्या वडिलांना एक सिक्रेट मिशनवर जावं लागलं. तिथून ते परत कधीच येऊ शकले नाहीत. तुझी आई लग्नापूर्वीच गरोदर होती, पण समाजासमोर लग्न न झाल्यामुळे बदनामी होण्याच्या भीतीने तिने हे गाव सोडले. तुझा जन्म होण्याआधी तिने आम्हाला बोलावून घेतले आणि तुझा जन्म झाल्यावर 2 दिवसांनी बिचारी देवाघरी गेली. मयांक, हेच सत्य आहे. सगळा प्रकार ऐकून मयांकही ढसढसा रडायला लागला. काही वेळाने सगळं शांत झाले आणि आपापल्या खोलीत गेले. सर्व हकीकत कळाल्यावर मयांक पूर्णपणे अस्वस्थ झाला होता. त्या रात्री ना त्याने काही खाल्ले ना त्याला व्यवस्थित झोपही आली. त्याला वाटलं होतं की विश्वासराव आणि वृंदाताई यांनी माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला आणि आज माझ्याचमुळे त्यांच्या घरात भांडणं होत आहे. शेवटी तो पहाटे द्विधा मनस्थितीत फक्त एक जोड कपडे आणि त्याची फाईल घेऊन घरातून निघाला. जाता जाता त्याने घरात एक चिठ्ठी ठेवून ते घर सोडले. रस्त्यावर पायी तो वेगाने पुढे चालत होता. बघता बघता सकाळ झाली आणि चालता चालता तो गावाबाहेर शहरात आला होता. लोक मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते, पण रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. तो त्याच्याच मार्गात पुढे चालत होता. तेवढ्यात त्याने पाहिलं की समोरच्या उद्यानातील बाकावर बसलेली एक वृद्ध व्यक्ती खाली पडली आणि त्याने अस्वस्थतेने छातीवर हात फिरवत होते. मयांकला समजायला वेळ लागला नाही की कदाचित त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. तो लगेच त्या वृद्ध व्यक्तीजवळ धावला. सर्वप्रथम त्याने त्यांच्या छातीवर हात चोळला आणि जवळ ठेवलेल्या बाटलीतून त्यांना पाणी प्यायला दिले. काही वेळातच ते अर्धवट शुद्धीवर आले. मयांक त्यांना म्हणाला, काळजी करू नका, मी आत्ताच तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो. मयांकने रोडवर येऊन एक ॲटो थांबवली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये जायचं आहे असं सांगितलं. ऑटो चालकाच्या मदतीने त्यांनी त्या व्यक्तीला ऑटोमध्ये बसवलं आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. काही अंतर पार केल्यावर मयांकने ऑटो ड्रायव्हरला सांगितलं की आत्ता माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मी या वृद्ध व्यक्तीला ओळखतही नाही, त्यामुळे मी आत्ता तुम्हाला भाडं देऊ शकत नाही.
ऑटो चालक म्हणाला, तुम्ही एकटेच पुण्य का कमवत आहात? मलाही थोडं पुण्य कमवू द्या. अवघ्या काही मिनिटातच ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले. अजय आणि ऑटो चालकाने मिळून तातडीने त्या वृद्ध व्यक्तीला हॉस्पिटलच्या आत नेले. तिथे त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना तातडीने ICU वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरू करण्यात आले होते. मयांक तिथेच थांबला होता आणि तासाभरानंतर त्या वृद्ध व्यक्तीची प्रकृती स्थिर झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना भेटण्याची परवानगी दिली. मयांक त्यांना भेटायला गेल्यावर डॉक्टर त्या वृद्ध व्यक्तीला म्हणत होते, लक्ष्मी प्रसादजी, आज या तरुणामुळे मोठं संकट टळलं आहे. जर त्यांनी तुम्हाला वेळीच हॉस्पिटलमध्ये आणले नसते तर काहीतरी अनुचित प्रकार घडू शकला असता. लक्ष्मीप्रसादजींनी मयांकडे कृतज्ञतेने पाहिले. तेवढ्यात लक्ष्मीप्रसाद यांच्या कंपनीचा मॅनेजर तिथे आला आणि ते डॉक्टरांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागला. मयांक बाजूला उभा होता. मॅनेजर आल्यावर तो गुपचूप तिथून निघून गेला. तो नुकताच हॉस्पिटलच्या मेन गेटवर पोहोचला होता. तेव्हा मॅनेजरने त्याला मागून हाक मारली. सर थांबा. मयांक थांबल्यावर मॅनेजरने त्याला सांगितलं, सर तुम्हाला बोलवत आहे. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. जेव्हा तो परत त्यांच्याकडे पोहोचला तेव्हा शेठ लक्ष्मीप्रसाद यांनी त्याला विचारले, बेटा मला बरे वाटेपर्यंत तू माझ्यासोबत राहू शकतो का? मयांकने क्षणभर विचार केला. मग त्याने ठरवलं की तसं पण मी घर सोडलं आहे. काही दिवस त्यांच्यासोबत राहिलं तर काही हरकत नाही. त्याने ते मान्य केले. त्या वृद्ध व्यक्तीलाही आनंद झाला आणि त्यांनी आपल्या बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये मयांकची राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. मॅनेजर तिथून निघून गेला. मयांक तिथेच थांबला होता. शेठ लक्ष्मीप्रसाद एक आठवडा हॉस्पिटलमध्ये राहिले. दरम्यान मयांकने त्यांची खूप सेवा केली. ज्या दिवशी त्यांना डिस्चार्ज मिळाला तेव्हा मयांकही त्यांच्यासोबत बंगल्यावर आला. त्यानंतर तो तिथून जाऊ लागला. आता त्यांची प्रकृती चांगली झाली होती. शेठ लक्ष्मीप्रसाद म्हणाले, मी बरा होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहण्याचे मला वचन दिले होते आणि मी फक्त दवाखान्यातून घरी आलो आहे. मी अद्याप पूर्णपणे बरा झालो नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला सोडून आता जाऊ शकत नाही. मयांक विचारात पडला. त्याला विचारात पडलेले पाहून शेठजी म्हणाले, बेटा तू कुठे राहतो आणि जॉब काय करतो? यावर मयांक म्हणाला, सर मी बेरोजगार आहे. त्यांनी विचारलं, तुझ्या घरात कोण कोण आहे? मयांक म्हणाला, सर मी अनाथ आहे. शेठजी म्हणाले, तू तर एक शिकलेला तरुण दिसत आहे. तुझं शिक्षण काय झालं आहे? मयांकला वाटले की मी पदवीधर आहे हे त्यांना कळाले तर कदाचित ते मला नोकरी देण्यास नकार देतील. तो म्हणाला, मी अशिक्षित आहे. मला थोडंफार वाचायला लिहायला जमतं. मी माझी सहीसुद्धा करू शकतो. शेठजी म्हणाले, आजपासून तू माझ्या घराची जबाबदारी घ्यायची. मयांक म्हणाला, पण शेठजी मला घरचे कोणतेही काम येत नाही. यावर शेठजी म्हणाले, बेटा तुला कोणतेही काम स्वतः करायचे नाही तर तुला माझ्या सर्व नोकरांकडून नीट कामं करून घ्यायची आहेत. कारण आजकाल ते सर्व खूप आळशी झाले आहेत आणि एक काम करायला सांगितलं तर त्या काम करायला ते तासभर लावतात. आता माझं वय झालं आहे. मनापासून माझी आणि या घराची काळजी घेणारं कुणीतरी मला हवं होते. म्हणून मी ही जबाबदारी तुझ्यावर सोपवत आहे. मयांक म्हणाला, ठीक आहे, मी प्रयत्न करेन. शेठजींनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं की मयांकची सर्व नोकरांशी ओळख करून द्या आणि त्यांना सांगा की आजपासून मयांक जे सांगेल तेच काम त्यांना करावं लागेल. शेठजींच्या आज्ञेनुसार मॅनेजरचीने मयांकच्या बंगल्याच्या कोपऱ्यावर असलेल्या आउट हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर मॅनेजरने मयांकला हॉलमध्ये नेले आणि मयांकची सर्व नोकरांशी ओळख करून दिली. मयांकने सगळ्यांना हात जोडून अभिवादन केले. मॅनेजरने सर्वांना सांगितलं की आत्तापासून सर्व काही मयांकला विचारूनच करायचे. त्यांनी सगळ्यात जुने नोकर राजू काकांना मयांकला सगळ्यांबद्दल सांगायला सांगितलं. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वासरावांच्या घरी गोंधळ माजला होता. जेव्हा घरात मयांकने घर सोडल्याची चिठ्ठी मिळाली तेव्हा वृद्धाताई खूप रडू लागल्या. त्यांना कालचे आणि सुनेचे बोलणे आठवू लागले की मयांक या घरचा मुलगा नाही, तो दुसरा कोणाचा तरी मुलगा आहे. त्यामुळे मयांकने हे सर्व काही ऐकलं होतं. म्हणूनच मयांकने घर सोडले असे त्यांना वाटत होते. मयांकचा सर्वत्र शोध घेण्यात आला पण मयांक कुठेच सापडला नाही. शेवटी मयांक घर आणि हे गाव सोडून शहरात गेला आहे हे सर्वांनी मान्य केले. रजतने हे घर आपल्या नावावर करून बँकेतून कर्जाची व्यवस्था केली आणि घर आता रजतच्या नावावर झालं होतं. ते बँकेत गहाण ठेवण्यात आले. विश्वासरावांना केवळ नाममात्र रक्कम मिळाली होती. पैसे मिळाल्यानंतर ठरल्याप्रमाणे राघवच्या सांगण्यावरून रघुनाथ विश्वासरावांच्या घरी आले आणि मुलामुलींनी एकमेकांना पसंत केले. त्यानंतर आठवडाभरातच राघवने रघुनाथला भेटून लग्नाची तारीख निश्चित केली. त्या बिचाऱ्या मुलीचे रघुनाथ
त्यांच्या नालायक मुलाशी लग्न झाले. रघुनाथला देण्यासाठी राघवने विश्वासरावांकडून 50,000 रुपये घेतले आणि त्याने रघुनाथला 25,000 दिल्यानंतर उरलेले 25,000 स्वतःकडेच ठेवले. अशा प्रकारे राघवने 25,000 रुपये कमवले. त्यानंतर बघता बघता वेळ निघून गेली आणि 5 वर्ष उलटली. रघुनाथच्या घरी विश्वासरावांची एका पायाने अविकसित असलेली बिचारी मुलगी सासरच्या लोकांच्या अत्याचार सहन न झाल्याने ती पुन्हा तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. याच दरम्यान विश्वासराव यांचंही निधन झालं. वृंदाताई यांनाही गुडघेदुखीचा त्रास सुरू होत होता. आता राघवने विश्वासरावांच्या घरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आणि वृंदाताई व त्यांच्या मुलीला हालाखीचं जीवन जगावं लागत होतं. तर तिकडे मयांक हळूहळू शेठ लक्ष्मीप्रसाद यांचा पूर्ण विश्वास त्यांनी जिंकला होता. मग एके दिवशी मयांकची नजर वर्तमानपत्रात आलेल्या नोकरीच्या जाहिरातीवर पडली. ती एका भारतीय कंपनीची जाहिरात होती. त्यांना अशा व्यक्तीची गरज होती जो बुडणारी कंपनी ताब्यात घेऊ शकेल. त्यात वय, अनुभव किंवा इतर कोणत्याही प्रकारची बंधनं नव्हती. मयांकला वाटले की तो हे काम करू शकतो. त्याने एक अर्ज तयार केला व तो अर्ज त्याने कंपनीच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी घरातील नोकर राजू काकांना पोस्ट ऑफिसमध्ये टाकण्यास सांगितले. राजू काका तो अर्ज घेऊन पोस्टात निघाले होते. तेवढ्यात बाहेर गार्डनमध्ये बसलेल्या शेठजींनी त्यांना हाक मारली. राजू काका शेठजींच्या जवळ गेले. ते काही बोलण्याआधी शेठजींची नजर राजू काकांच्या हातात असलेल्या अर्जावर पडली. त्यांनी राजूला विचारलं, हे काय आहे? शेठजी, हा अर्ज आहे. मयांक सरांनी पोस्ट ऑफिसमध्ये जमा करून यायला सांगितलं आहे. शेठजींना आश्चर्य वाटले की मयांक अशिक्षित आहे, तर मग त्याने या पाकिटावर इंग्रजीत पत्ता कसा काय लिहिला? त्यांनी राजूकडून ते पाकिट घेतले. त्यावर असलेला पत्ता पाहून त्यांना धक्काच बसला. लक्ष्मी स्टील प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांचीच कंपनी होती. खरं तर लक्ष्मी स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक शेठ लक्ष्मीप्रसाद होते. मागील काही वर्षांपासून त्यांची कंपनी तोट्यात चालली होती. त्यामुळे त्यांनीच आपल्या कंपनीची जाहिरात पेपरमध्ये दिली होती आणि मयांकने त्याच कंपनीसाठी हा अर्ज केला होता. शेठजीने ते पाकिट उघडल्याने आतले कागद बाहेर काढून ते वाचू लागले. त्यात मयांकचा पर्सनल बायोडाटा पाहून ते थक्क झाले. मयांक उच्च शिक्षित तरुण होता, पण तो खोटं का बोलला याचा प्रश्न शेठजींना पडला होता. त्यांनी ते अर्जाचं पाकिट स्वतःजवळ ठेवले. तर तिकडे विश्वासरावांच्या निधनानंतर वृंदाताई आणि त्यांच्या मुलीची अवस्था त्यांच्या घरातील मोलकरणीपेक्षाही वाईट झाली होती. रोज या सर्वांचा स्वयंपाक आणि बाकीची घरातील कामे तसेच घरातील शिळं अन्न त्यांना खावं लागत होतं. अशा प्रकारे त्या दोघींना नरकमय जीवन जगावं लागत होतं. एके दिवशी वृंदाताईंची दोन्ही मुलं आणि सुना बाहेर खरेदीसाठी गेले होते. वृंदाताईंची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांच्या मुलीला त्यांचे हाल बघवत नव्हते. घरात फक्त राघव होता. जेव्हा मंगलने तिच्या आईच्या औषधासाठी राघवकडे पैसे मागितले तेव्हा राघवने तिला वाईटरित्या फटकारले आणि म्हणाला की तुला फक्त तुझ्या आईची काळजी आहे, तर रस्त्यावर भीक मागून तिच्यावर उपचार कर. त्या बिचारा मुलीला काहीच समजत नव्हते. ती बाहेर रडत रडत येऊन ओट्यावर बसली. हे सर्व चंदू बाहेर उभा राहून पाहत होता. चंदू नावाचा एक बदमाश त्यांच्या घराजवळच राहत होता. त्याची नजर या बिचारा असहाय्य मंगलवर होती. त्याने आजूबाजूला बघितले. आजूबाजूला कोणी न दिसल्याने तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, तुला पैसे हवे आहेत ना? चल, मी तुला एका मोठ्या सावकाराकडे घेऊन जातो. तो खूप दयाळू आहे आणि तुला नक्कीच मदत करेल. विश्वासरावांची बिचारी मुलगी त्याच्या जाळ्यात अडकली. ती त्याच्यासोबत गेली. चंदू तिला गावाच्या बाहेरील भागात घेऊन गेला. तिथे अनेक पडलेली जुनी घरं होती. चंदू तिला घेऊन त्या घरांमध्ये गेला. परंतु तिला जेव्हा तिला समजले की तो तिची इज्जत लुटण्याचा प्रयत्न करीत आहे तेव्हा ती जोरजोरात हातपाय हलवून प्रतिकार करू लागली. चंदूला तिचा राग आला आणि त्याने तिला जोरात चापट मारून खाली जमिनीवर पाडले. त्यानंतर तो पुन्हा तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तेव्हा मंगलने त्याचा हात जोरात चावला. तो ओरडू लागला आणि तिची पकड सैल झाली. मंगल त्याच्या तावडीतून सुटली आणि रस्त्यावर कसे तरी पळू लागली. तिथून ती बरेच लांब पळत आली. पळत असताना ती एका माणसाला धडकली. तो एक मध्यमवयीन माणूस होता. त्याने तिला धीर दिला आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मला सांग काय झालं. मंगल रडायला लागली आणि मग तिथे इतर लोकही जमा झाले. तिच्या सांगण्यावरून सर्वजण त्या पडक्या घरापाशी गेले. तेव्हा सर्वांनी चंदूला तिथून पळताना पाहिले. काही लोक त्याच्या मागे धावले, परंतु त्याला ते पकडू शकले नाहीत. तो पळत पळत मुख्य रस्त्यावर पोहोचला आणि चालत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्नात चाकाखाली आला आणि त्यामुळे तिथे त्याचा जागीच मृत्यू झाला. लोक म्हणाले की देवाने त्याला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे. इकडे मंगल ज्या व्यक्तीला धडकली होती ते राजू काका होते.
जे मयंकच्या हाताखाली काम करत होते. त्यांनी पाहिलं की मुलगी खूप घाबरली आहे, म्हणून त्यांनी तिचं सांत्वन केलं आणि तिला आपल्या घरी घेऊन आले. घरी गेल्यावर त्यांच्या पत्नीने तिला पाणी प्यायला दिलं. नंतर राजू काकांनी तिच्या डोक्याला प्रेमाने स्पर्श केला आणि म्हणाले, मुली तू कुठून आली आहेस? ती म्हणाली की माझी आई आजारी आहे, कृपया मला औषधासाठी पैसे द्या. मुलगी अपंग आहे, तिचा एक पाय कमजोर आहे हे राजू काकांना समजले होते. त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितले की या मुलीला काहीतरी खायला दे, तोपर्यंत मी शेठजींच्या बंगल्यात जाऊन येतो. त्यानंतर आपण तिला तिच्या घरी सोडून येऊ. राजू काकांना बंगल्यात परत येताना पाहून मयंकने विचारले, राजू काका मी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायला सांगितलं होतं, ते पाकिट तुम्ही पोस्टात जमा केले का? यावर राजू काका म्हणाले, सर ते पाकिट शेठजींनी त्यांच्याजवळ ठेवले आहे. मयंक राजू काकांना म्हणाला, पण त्यांनी ते पाकिट तुमच्याकडून का घेतले? राजू काका म्हणाले, मला माहीत नाही, त्यांनी ते पाकिट त्यांच्याजवळून का ठेवून घेतले. मग राजू काका तुम्ही एवढा वेळ कुठे अडकला होतात? राजू काकांनी घडलेला सर्व प्रकार मयंकला सांगितला आणि ते म्हणाले, मयंक सर, आता त्या मुलीला तिच्या घरी कसे सोडवायचे हे मला समजत नाही, कारण तिच्या एका पायाची स्थिती कमजोर आहे, ती मुलगी अपंग आहे. मयंकने त्यांना मुलीच्या वर्णनाबद्दल विचारले, तेव्हा राजू काकांनी त्या मुलीचं वर्णन सांगितलं. त्यांच्याकडून सर्व काही ऐकल्यानंतर ती माझी बहीण तर नसेल ना, असा प्रश्न मयंकला पडला होता. मयंक राजू काकांना म्हणाला, मला त्या मुलीकडे घेऊन चला, मला तिला बघायचं आहे. कदाचित ती माझी. तो पुढे काहीच बोलला नाही आणि राजू काकांसोबत त्यांच्या घरी गेला. घरी गेल्यावर राजू काकांनी त्यांच्या पत्नीला त्या मुलीला बाहेर घेऊन येण्यास सांगितले. राजू काकांची बायको तिला घेऊन बाहेरच्या खोलीत आली. मयंकने तिला पाहताच तो तिच्याजवळ गेला आणि रडू लागला. तिने मयंकला पाहताच दादा म्हणत त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. राजू काका आणि त्यांची बायको त्या दोघांकडे आश्चर्याने बघत होते. काही वेळाने मयंक थोडा शांत झाला आणि तिला स्वतःपासून वेगळे करत म्हणाला, तू खाली बस, घाबरू नको, हे आपलंच घर आहे. मयंक राजू काकांना म्हणाला, आज तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेत, ही माझी बहीण आहे. मग त्याच्या बहिणीने त्याला जे सांगितलं त्यावरून त्याला समजलं की त्याची आई खूप आजारी आहे. तो तिला आपल्याबरोबर घेऊन बंगल्यात आला. मग शेठजींना त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनाही खूप वाईट वाटले. शेठजींची परवानगी घेऊन मयंक आपल्या आईलाही तिथे घेऊन आला. शेठजींनी मयंकला बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहायला जागा दिली होती. तिथेच तो त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहू लागला. तर तिकडे आई आणि मुलगी घरातून निघून गेल्याची बातमी ऐकून दोन्ही सुनांना खूप आनंद झाला. मयंक कुठे राहतो आणि काय करतो हे कोणालाच काहीच माहीत नव्हते. त्या सर्वांना तर हाच विचार करून आनंद झाला होता की मयंक नंतर आई आणि मंगलसुद्धा या घरातून गेले. तर तिकडे शेठजी मयंकला म्हणत होते की तू तुझ्या आईला आणि बहिणीला आणून खूप चांगलं काम केलंस, पण आज तुला तुझ्या सगळ्या खोट्या विधानांची उत्तरं द्यावी लागतील. सर्वात आधीच तू मला हे सांग की तू अनाथ आहे हे तू मला खोटं का सांगितलं? मयंक शेठ लक्ष्मीप्रसाद यांना मग सर्व हकीकत सांगितली. शेठजी म्हणाले, बरं ठीक आहे, परिस्थिती पाहून आम्ही तुला माफ केले. आता मला दुसऱ्या मोठ्या खोट्याबद्दल सांग, आणि नुसतं खोटं नाही तर एक मोठं पाप तू केलं आहेस. सुशिक्षित असूनही तू स्वतःला अशिक्षित म्हणून आजपर्यंत मला अंधारात का ठेवलंस? मयंकनं खरं सांगायला सुरुवात केल्यावर शेठजी ऐकतच राहिले आणि हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं की या जगात अशी सुद्धा माणसं आहेत. त्यांनी मयंकला सांगितलं की आता तुम्ही आउट हाऊसमध्ये राहायचे नाही. आउट हाऊसच्या उजव्या बाजूला असलेल्या 3 खोल्यांमध्ये तुम्ही शिफ्ट व्हा. त्यांनी राजू काकांना सांगितले की मयंकच्या कुटुंबासाठी सर्व आवश्यक वस्तूंची व्यवस्था करा. एवढे बोलून शेठजी म्हणाले, मयंक तुम्हाला उद्या सकाळी 11 वाजता लक्ष्मी स्टील कंपनीच्या ऑफिसमध्ये भेट. मला तुझा हिशोब करायचा आहे आणि माझ्याशी खोटं बोलल्याबद्दल तुला शिक्षाही करायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या आधीच मयंक ऑफिसला पोहोचला आणि शेठजींची वाट पाहू लागला. तो एका बाकावर जाऊन बसला. तेव्हा शिपायाने येऊन त्यांना उठवले आणि सांगितले की अजून ऑफिस उघडले नाही, साफसफाई करायची आहे, बाहेर जाऊन बसा. मयंक गुपचूप बाहेर आला. तरी तो विचार करत होता की आज कदाचित शेठजी मला हकलून देतील, कारण त्यांनी मला सांगितले होते की ते आज त्याला शिक्षा देणार आहे. तेवढ्याच ऑफिसच्या पोर्चमध्ये शेठजींची गाडी येऊन थांबली. ते खाली उतरले. त्यांची नजर दूर उभे असलेल्या मयंकवर पडली. तेव्हा त्यांनी ड्रायव्हरला मयंकला केबिनमध्ये पाठवून द्यायला सांगितले. ड्रायव्हरने मयंकला शेठजींच्या केबिनमध्ये जायला सांगितले. मॅनेजर साहेब तिथे आधीच बसले होते आणि त्यांच्यासोबत एक वृद्ध व्यक्ती बसले होते.
मयंकने सगळ्यांना नमस्कार करून एका बाजूला मान खाली करून उभा होता. शेठजींनी मॅनेजर साहेब आणि वृद्ध व्यक्तीला सर्व काही सांगितले आणि म्हणाले, माझ्या दृष्टीने मयंकने अक्षम्य गुन्हा केला आहे. आता तुम्हीच सांगा, मी बरोबर आहे की चूक? ते दोघेही एका सुरात म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर आहात. शेठजी म्हणाले, मग त्याला शिक्षा काय द्यायला हवी की त्याच्या आयुष्यभर लक्षात राहावी? तेव्हा शेठजी म्हणाले, मी मयंकसाठी एक शिक्षेचा विचार केला आहे. तुम्ही सर्वांनी ऐकून ठरवावे की मी ठीक आहे की नाही. मयंक मनातल्या मनात पूर्ण घाबरला होता आणि विचार करू लागला की आता मला हे काय शिक्षा देतील. शेठजी म्हणाले, मी मयंकला आपल्या कंपनीचा जनरल मॅनेजर बनवण्याची शिक्षा देतो. हे ऐकून मयंकला खूप आनंद झाला. शेठजी त्याच्या चेअरवरून उठले आणि मयंकच्या जवळ आले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बेटा, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. मला आशा आहे की तू माझ्या विश्वासाचा मान राखशील. मयंकने खाली वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला. शेठजींनी मॅनेजरला सांगितले की मयंकची जनरल मॅनेजर म्हणून सर्वांशी ओळख करून द्या. मॅनेजर साहेब म्हणाले, मयंक सर, प्लीज कम. त्याने मयंकची सगळ्यांशी ओळख करून देताच शिपायाने त्यांच्या पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. मयंकने त्यांना उठवले आणि म्हणाला, तुम्ही तुमची प्रामाणिकपणे ड्युटी करत होते, त्यात चुकीचं काहीच नाही. मॅनेजरने मयंकची सर्व कर्मचाऱ्यांशी ओळख करून दिली. फक्त अकाउंट विभाग राहिला होता. केबिनमध्ये बसलेले वृद्ध व्यक्ती बाहेर आले, जे या कंपनीचे चीफ अकाउंटंट होते. त्यांनी त्यांच्या विभागाची मयंकची ओळख करून द्यायला सुरुवात केली. तेव्हा तिथे मयंकने रजत आणि विजयला सुद्धा पाहिले. रजत अकाउंटमध्ये होता तर विजय स्टोर रूममध्ये पोस्टवर होता. त्या दोघांनाही त्यांना आपलं नातं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मयंकने त्यांच्याकडे दुर्लक्ष केला आणि तो तिथून पुढे निघून गेला. मॅनेजरने मयंकला जनरल मॅनेजरच्या केबिनमध्ये सोडलं, जी आजपासून मयंकची केबिन होती. पुढे काही दिवस गेले. मयंकला सर्व काम समजले आणि तो मोठ्या तत्परतेने कामाला लागला. लक्ष्मी स्टील कंपनी मागच्या काही वर्षापासून तोट्यात चालली होती. तिला वर आणण्यासाठी मयंकने रात्रंदिवस कष्ट केले. याच दरम्यान मयंकला एक कर्मचाऱ्याकडून खबर मिळाली की कंपनीच्या मालाची चोरी केली जाते. त्यामुळे मयंक रात्री अपरात्री कंपनीत चेकिंगसाठी यायचा, पण त्याला चोरी सापडत नव्हती. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधून निघताना मयंकचा ड्रायव्हर आला आणि त्याने मयंकच्या हातातून बॅग घेतली आणि म्हणाला, चला सर, बाहेर काम चालू आहे. त्यामुळे कार गेटवर उभी केली आहे. मयंक गेटजवळ जाऊन त्याच्या कारमध्ये बसला होता. तितक्यात त्याची नजर त्याच्या भावांवर पडताच तो त्यांच्याकडे धावला आणि म्हणाला, वाईट वाटून घेऊ नका. ड्युटीच्या वेळात मी नाती सांभाळू शकत नाही, पण ड्युटी संपल्यावर तुम्ही माझे मोठे भाऊ आहात हे मी कधीच विसरणार नाही. ते दोघे खुश झाले आणि म्हणाले, काही हरकत नाही, शेवटी तू आमचा भाऊ आहेस. त्यांनी तिथेच मयंकला मिठी मारली. हे सर्वांनी पाहिले होते आणि सर्वजण समजून गेले होते की हे नातेवाईक आहेत. मयंक त्यांना अशा प्रकारे भेटल्यामुळे ते दोन्ही भाऊ आनंदी झाले आणि त्यांना वाटलं की मयंकने भूतकाळातील सर्व गोष्टी विसरल्या आहेत. त्या दोघांनी घरी जाऊन हे सर्व आपल्या बायकांना सांगितले. त्यानंतर त्या सर्वांनी ठरवलं की ते त्यांच्या आईची आणि मंगलचीही माफी मागतील. अखेर मयंक हा त्यांचा बॉस होता. मयंकसोबत चांगले राहण्याची त्यांची भलाई आहे. रविवारी सगळे एकत्र मयंकच्या घरी आले आणि सगळ्यांनी आई आणि बहिणीच्या पाया पडून माफी मागितली. दोन्ही सुनांनी खोटे अश्रू ढाळले सुद्धा. वृंदाताईचे हृदय वितळले आणि त्यांनी सर्वांना माफ केले. ते धूर्त लोक त्यांच्या अंतःकरणात आनंदित होऊन परत आले. इकडे राघव या कुटुंबाचा नाश करण्यात व्यस्त होता. युक्त्या वापरून त्याने बहिणीला मूर्ख बनवून फसवले आणि घराची कागदपत्रे बँकेत जमा करायला लावून कर्ज घेऊन बँकेतून मोठी रक्कम काढली आणि राघवने सांगितले, ही रक्कम तो त्याच्या एका मित्रासोबत भागीदारीत व्यवसायावर गुंतवणार आहे आणि ही रक्कम काही दिवसातच दुप्पट होईल. मग तो बँकेचे कर्ज फेडेल. सुरुवातीला त्याने आपल्या बहिणीच्या हातात 3 महिन्यांसाठी ठराविक रक्कम आणली आणि लवकरच दुप्पट रक्कम येईल असं सांगितले. त्याची मूर्ख बहीण राघवच्या युक्तीत अडकली होती. एके दिवशी राघवने अतिशय हुशारीने आपल्या बहिणीला पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी बँकेचा हप्ता जमा करायचा असल्याचं सांगून ते पैसे परत घेतले. पण त्याने बँकेत हप्ता भरलाच नाही. पुढे बरेच महिने राघवने असंच केलं आणि बँकेत हप्ता जमा न झाल्यामुळे एके दिवशी बँकेतून जप्तीची नोटीस आली. हे पाहून राघवने चतुराईने बहिणीला समजावले की कदाचित हप्ते भरल्याची एंट्री झाली नसेल. मी उद्या बँकेत जाऊन चेक करतो. आणि त्याच रात्री तो त्या घरातून पळून गेला. बँकेचा दबाव वाढू लागल्यामुळे दोन्ही भावांना घराचा लिलाव होण्याच्या भीतीने घेरले. बँकेने त्यांना 1 महिन्याची मुदत दिली.
दोन्ही भावांनी बँकेकडून 2-3 दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर त्यांनी त्या महिन्याचा हप्ता जमा केला. आता हप्ता वेळेवर बँकेत जमा होत होता. मयांक कंपनीचे अकाउंट नियमितपणे चेक करायचा. सर्व काही सुरळीत चालले होते. कारण त्याला त्याच्या दोन्ही भावांवर भरोसा नव्हता. त्याच्या लक्षात आले की आजकाल रजत दर महिन्याच्या ठराविक तारखेला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबतो. मयांकला वाटले कदाचित कधीकधी खूप काम असते, त्यामुळे रजत थांबत असावा. कधीकधी मयांक रात्री केव्हाही चेकिंगसाठी कंपनीच्या गोदाममध्ये जात असे. असंच एके दिवशी मयांक चेकिंगसाठी गेला असताना गोदामात एका ट्रकमध्ये मालाची लोडिंग चालू असल्याने त्याने पाहिले. मयांकने लगेच वॉचमनला विचारले, हा ट्रक कोणाचा आहे? यावर वॉचमन म्हणाला, सर, गेल्या काही महिन्यांपासून दर महिन्याला या तारखांना मालाचा एक ट्रक लोड होऊन बाहेर जातो. त्या ट्रकला रात्री माल लोड करून देणे आणि बाहेर जाऊ देणे असा तुमचा भाऊ विजयचा आदेश होता. मयांकच्या सांगण्यावरून वॉचमनने ट्रक जाऊ दिला आणि ट्रक कुठे गेला हे शोधण्यासाठी मयांकने त्या ट्रकचा पाठलाग सुरू केला. दुसऱ्या दिवशी रजत ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबला होता. मयांक त्याच्यावर लक्ष ठेवूनच होता. ठीक 7 वाजता एक व्यक्ती रजतला भेटायला आली आणि त्याला एक लिफाफा दिला. रजतने तो खिशात ठेवला. तेवढ्यात मयांक त्याच्याकडे आला. पोलिसांसह आला आणि इन्स्पेक्टरला त्याला अटक करून लिफाफा जप्त करण्यास सांगितले. त्यानंतर मयांक पोलिसांना घेऊन रात्री ट्रक जिथे गेला होता तिथे गेला. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. मग मयांक विश्वासरावांच्या घरी पोहोचला आणि मयांकने विजयला बाहेरून हाक मारली. विजय बाहेर आला. मयांकसोबत पोलिसांना पाहून त्याला धक्काच बसला होता. त्याने त्याला पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला तिथेच पकडले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कोर्टात केस सादर केली. तिथे 2 सुनावणीत निर्णय झाला. रजत आणि विजय दोघांनाही 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. मयांकने त्यांचे किंवा त्यांच्या पत्नीचे कोणाचेही काही न ऐकता त्याने सत्याचे समर्थन केले. रजत आणि विजयला शिक्षा होताच त्याच रात्री रजतच्या पत्नीने आणि विजयच्या पत्नी आदल्या दिवशी संध्याकाळी आईवडिलांच्या घरी निघून गेल्या. मयांकने घडलेला सर्व प्रकार आईला समजावून सांगितल्यावर ती म्हणाली, जसे त्याचे कर्म तसं त्यांचं फळ त्यांना मिळाले. मयांकने रघुनाथ यांना भेटून त्यांना समजावून सांगितले की रजतच्या जागी त्याच्या मुलाला नोकरी लावली आहे. तेव्हा त्या दोघांनीही त्यांची माफी मागितली आणि रघुनाथ यांनी आपल्या सुनेचा आदराने स्वीकार केला. मयांकने बँकेशी बोलून कर्ज त्याच्या नावावर करून घेतले आणि हप्ते वेळेवर भरून विश्वासरावांचं घर त्यांच्या पत्नीच्या नावावर केलं. त्यानंतर त्याने राघवला शोधून काढले आणि त्याच्याकडून सर्व पैसे परत मिळवले आणि मग त्याला पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर मयांक आईसह त्याच्या घरी राहायला गेला. शेठ लक्ष्मीप्रसाद यांनी त्यांच्या कंपनीचे जे वृद्ध व्यक्ती चीफ अकाउंटंट होते त्यांच्या मुलीशी मयांकचं लग्न लावून दिलं. आता मयांक त्याच्या आई आणि पत्नीसह सुखी जीवन जगत आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली? आणि ज्याचं कर्म असतं तसं त्याला भोगावं लागतं हेच आपल्याला या कथेतून दिसून येते. जसं सगळ्यांनी वाईट कर्माचं फळ भोगलं होतं. तर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.